काँग्रेसतर्फे भाजपच्या निषेधार्थ बुधवारी काँग्रेस भवन समोर तीव्र आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले। अमेरिकेतील अश्लील जेफ्री एप्स्टाईन प्रकरणातील फाईल्समध्ये नाव समोर आल्यावर अमेरिकेच्या दबावाखाली देशहिताशी तडजोड करणारे, चीन समोर शरणागती पत्करणारे, लोकशाहीचा आवाज सातत्याने दाबण्याचा प्रयत्न करणारे आणि देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालण्याची धमकी, हनुमंत पवार यांना मारहाण करून धमकी देणाऱ्या तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या भाजपच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। हनुमंत पवार यांच्यावर हल्ला करणारे भाजप सरकारचा हनुमंत पवार यांच्यावर हल्ला करणारे भाजप सरकारचा देशद्रोही बीजेपी हो बर्बाद। या आंदोलनानंतर काँग्रेसतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन देण्यात आले। भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील शेतकरी, कामगार, वस्त्रोद्योगासह उद्योगधंदे नष्ट होणार आहेत। यापासून युवा पिढीने जागरूकपणे लढा द्यावा, असे आवाहन माजी नगरसेवक उदयशंकर चाकोते यांनी आपल्या मनोगतातून केले। भारतातला सगळं शेतकरी वर्ग, टेक्स्टाईल वर्ग हे सगळं संपून जाईल। पहिल्याच आपल्या भारतामध्ये युवक संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, त्यांना काम नाही आहे आणि परत ह्या टेरिफमुळं सड झाल्यामुळं त्या टेरिफमुळं आपल्याला खूप नुकसान होणार आहे। त्यामुळं तुम्ही बघत आहे जे नरेंद्र साहेब, मोदी साहेबांनी भारताचे PM असून सुद्धा एवढा मोठा त्यांनी डिसिजन कसं घेतले की लोकसभेमध्ये जाता आले नाही, लोकांना समजू शकले नाही आणि सांगितलं नाही की बाबा मी एक का लागू करालो। त्याच्यातच खूप मोठा चूक आहे। लोकांना ते विश्वास घ्यायला पाहतं, सगळ्या विरोधी पक्षांनी विश्वास घ्यायला पाहतं, पण ते डायरेक्ट पंजाब करा करून आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आज अमेरिकाच्या गव्हर्नरने त्यांचं टॅरिफ कोण कोण केलं ते सगळं कॅन्सल केलं। आपला युवा वर्ग आणि सोलापूरचा स्पेसिफिक टेक्स्टाईल वर्ग, कारण टेक्स्टाईल वर्गवरती पूर्ण सोलापूरचे किती कामगार आहेत, किती ट्रक जगतात, किती हमाल लोक जगतात हे तुम्ही विचार करा। जर आज जर झालं नाही तर सोलापूर 100% बुडून जाईल। आणि जे आपण जे काँग्रेस असताना सोलापूरवरती प्रथम टॅरिफ 3% होतं, आज ते 18%वर गेलेलं आहे। त्याच्यामुळं खूप मोठं नुकसान आपल्याला होणार आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हातामधील निषेधाचे फलक व काँग्रेस पक्षाची गळ्यात घातलेले उपरणे लक्षवेधी ठरले। केंद्रातील मोदी सरकारने देशाला घातक ठरणारे निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपल्या भाषणातून केला। स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी कधीच चुकले नाहीत, त्यांनी अनेक देशाला वाकवलं, पण नरेंद्र सिलेंडर अमेरिकेसोबत सिलेंडर झाला। त्यांनी सांगितलं की पाकिस्तान युद्ध भारताचं मी थांबवलं। त्यांनी जे आता करार केले शेतकरी ते आपल्या देशासाठी घातक आहेत, तिथं देखील हे सिलेंडर झाले। आपण बघताय की त्यांचा जो माल आपण घेणार आहे अमेरिकेचा त्याला GST नाही आहे, पण आपला जो माल जाणार आहे त्याला 18% GST। अनेक मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी आज हे आंदोलन केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार ह्या देशातील भारतीय जनता पार्टीचे नेते अपमान करतायत। या आंदोलनात हनुमंतू सायबळू, एबा चिंचोळकर, संघमित्रा चौधरी, प्रमिला तुपलवंडे, अशोक कलशेट्टी, सुमन जाधव, तिरुपती परकीपंडला, समीर पांडगळे, भीमराव शिंदे, योगेश कन्ना, सुभाष वाघमारे आदी मान्यवर पदाधिकारी सहभागी झाले होते।